हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे आधार कार्डबद्दल. आधार कार्ड हे सर्वांकडेच आहे आणि आधार कार्डवरच सर्व आपले डॉक्युमेंट्स अवलंबून असतात. बँकेचे खाते वगैरे सर्व त्या आधार कार्डशी अटॅच असते. आणि आधार कार्डबद्दल महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर आधार कार्डची मुदत किती वर्षानंतर संपते आणि उडई संस्थेने काय अपडेट दिली आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र मानले जाते. या कागदपत्राशिवाय तुमचे पानही हलणार नाही. आता अशी परिस्थिती आहे आजची. तर मात्र आधार कार्डविषयी आजही अनेकांच्या मनात काही गैरसमज पसरले आहेत. जसे की एकदा आधार कार्ड काढलं की आपल्या मृत्यूपर्यंत टेन्शन नाही. पण असे बिलकुल नाही. तुमच्या आधार कार्डला विशिष्ट मुदत आहे. या मुदतीनंतर तुमचे आधार कार्ड अवैध मीन्स इल्लीगल ठरणार नाही, पण तुमचे अनेक सरकारी आणि खाजगी कामे खोळंबू शकतात. 10 वर्षानंतर आधार अपडेट करणे आवश्यक आहे का, हा प्रश्न सर्वांना पडतो. तर अनेक ठिकाणी 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यावर आधार जारी करणारी संस्था मीन्स UIDAIने स्पष्टीकरण दिले आहे. तुम्ही 10 वर्षानंतर आधार अपडेट केलं नाही तरी ते अवैध ठरणार नाही. मात्र अनेकदा वयानुसार हाताच्या बोटांच्या ठशात सूक्ष्म बदल होतात. परिणामी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होण्यास अडथळा निर्माण होतो. यासाठी आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करण्यास UIDAIने सांगितले आहे. तसेच मुलांचे आधार अपडेट मोफत होते. 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य झालेले आहे. त्यामुळे सरकारने ते विनामूल्य केले आहे. म्हणजेच तुमच्या मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. त्याचवेळी ज्येष्ठांच्या आधार कार्ड अपडेटसाठी अगदी नाममात्र रक्कम भरावी लागेल. तसेच आधार कार्डचे काम काय असते, तर आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट आहे. ज्याचा वापर ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा मीन्स ॲड्रेस आणि विविध सरकारी आणि गैरसरकारी सेवांसाठी केला जातो. बँकिंग, मोबाईल सिम, सरकारी अनुदाने, कर भरणे आणि इतर अनेक ठिकाणी हे आवश्यक मानले जाते. तर ही होती आधार कार्डबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती. थँक्यू.